महाराष्ट्र सरकार ने राज्य के अधिकारियों और कर्मचारियों के लिए प्रस्तावित हिंदी भाषा परीक्षा को रद्द करने का बड़ा फैसला लिया है। मराठी भाषा मंत्री उदय सामंत ने ऐलान किया कि 28 जून को होने वाली यह परीक्षा अब आयोजित नहीं की जाएगी। दरअसल राजपत्रित अधिकारियों के लिए घोषित की गई इस परीक्षा का मनसे, ठाकरे गुट और मराठी भाषा प्रेमियों ने पुरजोर विरोध किया था। चौतरफा बढ़ते दबाव और तीव्र विरोध के बाद आखिरकार सरकार को अपना कदम पीछे खींचना पड़ा है। मुंबई से बड़ी खबर सामने आई है, जहां राज्य सरकार ने अधिकारियों और कर्मचारियों के लिए प्रस्तावित हिंदी भाषा परीक्षा को रद्द करने का फैसला लिया है। मराठी भाषा मंत्री उदय सामंत ने इसकी जानकारी देते हुए बताया कि 28 जून को होने वाली यह परीक्षा अब आयोजित नहीं की जाएगी। दरअसल भाषा संचालनालय द्वारा राजपत्रित अधिकारियों और कर्मचारियों के लिए हिंदी परीक्षा की घोषणा की गई थी, लेकिन इस फैसले का मनसे और ठाकरे गुट की शिवसेना के साथ साथ मराठी भाषा अध्ययन केंद्र ने तीव्र विरोध किया। डॉक्टर दीपक पवार ने भी इस मुद्दे पर आपत्ति जताई थी। लगातार बढ़ते विरोध के बाद सरकार ने यह निर्णय वापस ले लिया। साथ ही मंत्री उदय सामंत ने कहा कि भविष्य में यह भी समीक्षा की जाएगी कि सरकारी अधिकारियों के लिए हिंदी परीक्षा आवश्यक है या नहीं। काय निर्णय होणार? आपल्याकडनंच मला हे कळलं की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। साहेब, पण आपल्यासारख्या मंत्री महोदयांना माहीत नसताना असे निर्णय कसे घेतले जातात? यामागची कार्यप्रणाली काय होती? नाही, याच्यामध्ये दरवर्षी परीक्षा घेतली जाते। 1976ची ही नियमावली आहे। 1976च्या नियमावलीमध्ये मराठी भाषेअंतर्गत म्हणजे भाषा अंतर्गत ही हिंदीची परीक्षा घेतली जाते। परंतु आपण पत्रकार म्हणून जे माझ्या निदर्शनास आणून दिलं, मी तात्काळ ती माहिती घेतली आणि त्या परीक्षेला मी स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 1976चे नियम नक्की काय आहेत हे मी स्वतः तपासेन आणि ती खरोखरच आताच्या जगामध्ये 2026ला त्या परीक्षेची आवश्यकता आहे की नाही हे आम्ही पडताळून बघू आणि ते अनावश्यक असेल तर नक्की ती सिस्टीम आहे ती आम्ही बंद करू।